म्हणजे नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे आणि आज आहे माझ्या शून्य मशागत शेतामध्ये. या ठिकाणाहून व्हिडिओ काढण्यामागचा माझा उद्देश म्हणजे आज जर पाहतो म्हटलं तर रासायनिक खताचे भाव गगनाला भिडलेले आहे आणि जो काही आज शेतीवरचा आपला खर्च होत आहे तो भरपूर होत आहे. मिळणारं उत्पादन दरवर्षी वाढीव नाही, थोडं दिवसच आहे आणि बाजारभावसुद्धा वाढीव नाही, थोडे दिवसच आहे. मग होणारा खर्च, येणारं उत्पादन आणि मिळणारे बाजारभाव याच्यामध्ये आपल्याला ताळमेळ लागून राहिलेला नाही, पाहिजे असे पैसे शेतीत करून राहिलेले नाही. म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपल्याला आता जर शेतीमध्ये 4 पैसे कमवायचे असेल तर शून्य मशागत शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. दादा चंद्रशेखर भरसावळे यांनी जो आपल्याला SRTचा मंत्र दिलेला आहे आणि खरोखर गेले 5-5, 10-10 वर्षापासून जे शेतकरी बांधव SRT करत आहे त्याची जमीन पण सुपीक झालेली आहे, त्यांचा पिकावरचा एकंदरीत खर्च पण व्यवस्थापनाचा कमी झालेला आहे आणि 4 पैसे त्या शेतकऱ्यांना दिसून राहिलेले आहे मंडळी. म्हणून मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की शून्य मशागत शेतीचा अवलंब करा. 1 एकर करा, 2 एकर करा, जेवढं करता येईल. अर्धा एकर करता येत असेल, 10 गुंठे जरी करता येत असेल तरी प्रयोग करून पहा, नक्की 100% सक्सेस होतील. माझं आता येणार हे 3रं वर्ष आहे. 2 वर्ष झाले SRTचे, आता हे 3रं वर्ष आहे. याच्यामध्ये वाही नावाचा विषय अजिबात नाही, डवरणी नाही, पंजी नाही, रोटावेटर नाही, नांगरणी नाही. त्याच्यानंतर जर पाहतो म्हणत तणनाशक आणि पूर्ण तणाचं नियंत्रण आहे, याच्या निंदणीचं पण काम पडत नाही. तर मंडळी, हा जो शेतीवरचा खर्च आहे हा परवडण्याचे झालेला आहे. दिवसेंदिवस जरा जे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत राहते. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की साहेब आता पाहिजे असं शेतीमध्ये दम राहिलेला नाही, मजा राहिलेली नाही, पैसा उरत नाही. यावर्षी जर पाहतो म्हटलं तर खताचे जे भाव गगनाला भिडलेले आहे, भरपूर रेट झालेले आहे. आज जर पाहतो म्हटलं तर 10-26-26चे नवीन रेट जे आहे 2150 रुपयापर्यंत गेलेले आहे आणि तेच 10 वर्षाच्या अगोदर 1100-1200 रुपयाला 10-26 मिळायचे. म्हणजे डबलीनं आज रासायनिक खताचे भाव झाले, परंतु आपले पिकाचे भाव तेवढे डबलीनं झाले नाही. खर्चसुद्धा हा मजुरीचा सुद्धा खर्च वाढत आहे. 100-150 रुपये रोज मजुराला द्यावा लागायचा माणसाला, तो आता 400 रुपयापर्यंत माणसाला मजुरी द्यावी लागत आहे. पायाची मजुरी जर पाहतो म्हटलं तर 50 रुपये 70 रुपये मजुरी तेव्हा होती 10 वर्षाच्या अगोदर. आज पाहतो म्हटलं तर 200, 250, 300 रुपयापर्यंत आपल्याला बायांना मजुरी द्यावी लागत आहे. आणि हा सगळा खर्च जर पाहतो म्हटलं आणि उत्पादन पाहतो म्हटलं तर नाराजीचा सूरच शेतीमध्ये येत आहे, शेतीमध्ये दिसून येत आहे. म्हणून मंडळी, यावर्षी आता शेतीवरचा खर्च कसा कमी करता येईल यासाठी SRT तर कराच. दुसरा मंत्र मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे, तो म्हणजे आपण जे रासायनिक खत नेहमी देत राहतो, हे रासायनिक खत बरेचदा मजूर असं झाडाच्या फुलीजवळ असं वर टाकून देतो किंवा थोडा गड्डा करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात थोडं टाकते, बाकी झाकलं जात नाही आणि ते खत किंवा काही शेतकरी असं टाकून झाडाच्या वरूनच टाकून देतात, फेकीव पद्धतीने खत करतात. जवळजवळ 80-90% जर शेतामध्ये पाहतो म्हटलं तर रासायनिक खताची उपलब्धता, उचल जी आहे ते पीक 50%च त्या पिकाला मिळते, 50%च त्या रासायनिक खताचा फायदा होतो. कारण उघडे पडलेले खत हे वातावरणामध्ये उडून जाते, पाणी आला तर वाहून जाते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण एक 2000 रुपयाचं रासायनिक खत जर पिकाला दिलं तर 1000 रुपयाचं खत त्या पिकाला मिळून राहिलेलं आहे, 1000 रुपये आपले वाया चाललेले आहे. आता याच्यातून जे काही रासायनिक खताचे भाव वाढलेले आहेत त्याच्यातून एक मार्ग कसा काढायचा आहे, जे मला असं वाटून राहिलेलं आहे की जसं मागील वर्षी मी टोकन यंत्र घेतलं खतं देण्याचं, जसे बी लागवडीचे टोकन यंत्र आहे तसेच खतं देण्याचं पण टोकन यंत्र आहे. तर त्या टोकन यंत्राने माझा फायदा असा झाला की जेव्हा पीक लहान होतं त्यावेळेस इथून असं टोकन यंत्र आपण चालवलं होतं आणि टोकन यंत्रानं खतं देताना काय झालं की याच्यामध्ये जवळजवळ एवढ्या 1 ते 1.5 इंच 2 इंचापर्यंत ते खत असं खोलीमध्ये घेत जाते आणि त्याच्यावर रोलर असल्यामुळे झाकल्या जाते. म्हणजे ते खत परिपूर्ण 100% त्या पिकाला मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पीक मोठं होते त्यावेळेस जवळजवळ 1.5 फूट 1.25 फूट 1.5 फूट अंतरावरून इतक्या अंतरावरून आपण खत दिलं तरी त्याला मानते. आता आपल्याला वाटत असेल की बा खतं हे झाडाच्या जवळ आम्ही देतो आणि इतक्या दूर खत दिलं तर कसं मानेल, परंतु मंडळी कोणतंही कपाशी घ्या, सोयाबीन घ्या, तूर घ्या, या पिकाचं जे मुळं आहे, पांढरी मुळं आहे, जसं जसं पीक वाढते तसं तसं त्याची मुळं हे वाढत जाते. जसं कपाशीमध्ये पाहतो म्हटलं तर 1.5-2 फुटापर्यंतचे त्याचे तंतुमुळं असते. तुरीमध्ये जर पाहतो म्हटलं तर जवळजवळ 4-4, 5-5 फूटपर्यंत तंतुमुळं त्याचे वाढत राहते. म्हणून दूर अंतरावर जरी दुसरा डोस आपला गेला तरी त्या पिकाला मानते. मग आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर दिलेलं खत संपूर्ण मानते.
मग आता एक बॅग जर आपण मागच्या वर्षी देत होतो त्याच्यातली अर्धी बॅग आपली वाया जात होती, पण टोकन यंत्रानं जर आपण खत दिलं तर ते टोकन यंत्रानं परिपूर्ण खत मानते. म्हणजे एक बॅग द्यायच्याऐवजी आपण अर्धी बॅग जरी दिली तरी रासायनिक खत हे चांगलंच मानणार आहे. म्हणजे खतावरचा खर्च जो आहे तो आपल्याला कमी करावा लागेल, कारण दिवसेंदिवस जे खताचे भाव वाढत आहे या पद्धतीनं जर आपण शेती करतो म्हणलं पारंपरिक पद्धतीनं तर आता शेतीमध्ये पाहिजे अशी मजा राहिलेली नाही, पाहिजे असे 4 पैसे आपल्याला उरणार नाही. म्हणून खतं देण्यासाठी मला असं वाटतं की बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे टोकन यंत्र आहे, कोणीही कंपनीचं घ्या, पण खतं देण्यासाठीचं एक स्पेशल टोकन यंत्र घ्या. आता हा झाला एक खर्चाचा विषय. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जी मजुरी आहे, उदाहरणार्थ एका एकराला जर आपल्याला रासायनिक खत द्यायचं असेल, कपाशीमध्ये घ्या, तुरीमध्ये घ्या, तर कमीत कमी 4 ते 5 मजूर आपल्याला लागतात. आता 5 मजुराचा जर खर्च पाहतो म्हटलं तर जवळजवळ 5 गुणी 10 1000-1200 रुपये आपल्याला एकरी खर्च त्या 5 मजुराचा येतो. परंतु जर टोकन यंत्रानं आपण खत दिलं, जो माझा मागच्या वर्षीचा अनुभव आहे, ह्या तुरीच्या पिकाला एका मजुरांनी 2 दिवसामध्ये रासायनिक खत 12 एकराला दिलं होतं. म्हणजे एका दिवशी 6 एकर रासायनिक खत एका मजुरानं दिलं, म्हणजे 400 रुपयात 6 एकराचं खत देणं झालं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जर पाहतो म्हटलं तर आता जसं कपाशी आहे, आपलं 3.5 फुटावर 4 फुटावर कपाशी राहते, तर 3 एकर होतील, 4 एकर होतील. आज 3 एकर 4 एकराचा जर खर्च पाहतो म्हटलं मजुराचा, तर 3-4 एकराला एकरी आपण 4 मजूर, 4 तिरी 12-15 मजूर लागते. म्हणजे 15 दुनी 30, 3000 3,500 रुपयाचं खतं देण्याचा आपल्याला खर्च येतो. तेवढ्याच याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर 3,500च्या ठिकाणी एकदम 400 रुपयामध्ये आपलं खत देणं होऊन जाते. म्हणजे टोकन यंत्राने खताचे जे टोकन यंत्र आहे त्या टोकन यंत्राने तुमचं मजुरी पण कमी होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट खत पण चांगलं लागते. आणि जे काही तुम्ही समजा उदाहरणार्थ 50 बॅग दरवर्षी वापरत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला 25 ते 30 बॅगमध्येच ते काम होते, आपले पैसे पण असते. म्हणून मंडळी या ठिकाणी हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देशच हा होता की खताचे वाढलेले भाव आणि मजुरी वाढलेली याचा जर ताळमेळ आपल्याला ठेवायचा असेल तर टोकन यंत्रानं जर खत दिलं तर नक्कीच आपलं खतसुद्धा कमी द्यावं लागेल आणि मजुरीसुद्धा कमी द्यावं लागेल आणि त्याचीच कुठेतरी अशी बचत होती. तर मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.